ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै न श्री गुरुवे नमः. आजचा शनिवारचा दिवस इथे बघायला मिळेल. चौथा हा दिवस या स्पर्धेचा अंतिम मॅच, अंतिम महासंग्राम. बॅटिंग टीमच्या 12 खेळाडू पाठवून ते समालोचन कक्षामध्ये मात्र सुरुवात इथे केली जाते. सलामी बॅटर्स इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. ते बघायला मिळत आहे छगन आणि साथ देण्यासाठी ते दिवा. दोन बॅटर मैदानात दाखल झाले असताना पहिल्या ओव्हरला इथे सुरुवात केली जाते. गोलंदाजी क्रीजवरती नंदन ओव्हर नंबर 1 ला घेऊन येतोय. तर दोन्ही संघाला होणाऱ्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. लगेच आपण वळतोय मॅचकडे. पाहिले तर आजचा दिवस या स्पर्धेचा हा चौथा दिवस जो जिंकेल तो अंतिम 10 मध्ये जाऊन पोहोचेल. ते मॅच केली जाते सुरू. बॉल पहिला काउंटडाऊन स्टार्ट. 3 2 1 हो जाए. मैदान के अंदर 2-2 हाथ. पहिला चेंडू वाईडचा येतोय. पंचांचा इशारा. एक एक्स्ट्रा धाव इथे ते वाईडच्या अंतर्गत केलेला चेंडू इथे बघायला मिळेल. धावसंख्या वाईडच्या अंतर्गत वाढेल. सुरुवात बघता तुम्ही इथे वाईडने जरूर केली जात असताना बॉलिंग मार्क वरती या वरचा ते पहिला चेंडू बघायला मिळतोय. देश धर्म पर विट्टेवाला भू शेर शिवा का छावता महापराक्रमी परमप्रतापी शंभू राजा त्या शंभू राजांना करतो वंदन. कारण बघतो आजच्या दिवसामध्ये राज्याभिषेक सोहळा ते बघतो तुम्ही झेल टिपण्याचा प्रयत्न तर केला होता. झेल होते ड्रॉप इथे जीवनदान मिळते. सोबत बघता तुम्ही धावसंख्या एका अंकाने वाढली जात असताना पाहायला मिळते. एक धाव इथे घेतली जाते. ओव्हर नंबर 1 ची सुरुवात झाली असताना पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न मोठ्याने. एक धाव वाढली जाते. 2 अंकावरती बदलता स्कोर. कनेक्शन बाट बॉलवरती बघता तुम्ही 2 धावा तर यशस्वी झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तत्काळ इथे ठेवला जात असताना पाहायला मिळतोय. जिथे एक तिथे एक, जिथे 2 तिथे 3 धावा इथे खर्च होतील. 3 अंकांनी धावसंख्या ते वाटली जात असताना पाहायला मिळते. 3 धावा घेतल्या जातात. या 3 धावीसोबत बदलता स्कोर 5 अंकावरती धावसंख्या वाढताना. कनेक्शन चांगल्या बॉलवरती 3 धावा मिळतात. 3 अंकासोबत धावसंख्या पुढे सरकली जात असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती नारा पुढील बॉल ओव्हरमधील पहिल्या ओव्हरचा हा खेळ सुरू आहे. तिसरा चेंडू ओव्हरमधील पडतो. गोलंदाज नंदन समोर. बॅटिंग मार्कवरती छगन. छगन समोर इथे पडला जाणारा पुढचा चेंडू बघायला मिळतोय. पहिला परकला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचाही तत्काळ इथे प्रयत्न ठेवला होता. परंतु इथे बघता तुम्ही बॅटवरती चेंडू काहीसा आला नाही. चेंडू यष्टांच्या डोक्यावरनं विकेट किपर ते जयराम या खेळाडूच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. या बॉलवरती 0 जोडले जात असताना पाहायला मिळते. तर येणारा पुढील अजून या ओव्हरमधील 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरला असताना बघायला मिळेल. पुढील बॉलकडे वळूयात. इथपर्यंत हा खेळ सुरू असताना पाहायला मिळतोय. बॉलिंग क्रीजवरती पुढचा चेंडू. मनाचे खेळ सारे वाहतात चंचल वारे. ते विकेट पटकावली जाते. बघता तुम्ही पहिल्या विकेटचं नुकसान फलंदाज बाद झालेला. लाटेप्रमाणे येतील उधळत संकट. तुम्ही किनारेसारखे उभे राहा. बेधुंद या सागराच्या बेधुंद लाटांमध्ये कधी मागे तर कधी पुढेही जायचं असतं. ते विकेट पटकावली जाते. नवीन बॅटर मैदानात हिराबन मैदानात एंटर होत असताना पाहायला मिळेल. छगन होतोय बाद. इथे विकेट पडली जाते. फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळेल. अखंड गरजे सागर कणा कणाने कसे वाळू जरी लाट नवी उडता. सजे सागर किनारा ताटकणा न वागता न झुंकता. लाटेचे घाव सोसता सोसता. इथे फलंदाज बाद. विकेट मिळते. फलंदाजी मार्कवरती नवीन बॅट्समन मैदानात दाखल झाला असताना पहिल्या ओव्हरमधील अजून 2 चेंडूचा खेळ उरलेला बाकी शिल्लक. हिरामन मैदानात पाऊल ठेवतोय. बॅटिंग मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. हिरामन स्वामी विवेकानंद म्हणायचे जितना बडा संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत होगी. मैदानाच्या आतमध्ये त्या पद्धतीने लढता आहे मोहाचा पाडा संघ. इथपर्यंत जो प्रवास आहे पहिल्या 2 मॅचेस मध्ये बॅटिंग असो गोलंदाजी असो अचूक कामगिरीने उतरले. इथे बघता तुम्ही निर्धाव चेंडू जमा झालेला हिरामन समोर पडतो. हा चेंडू निर्धाव जमा होत असताना उडलेला. एका बॉलचे खेळ बाकी शिल्लक. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगन भरारी घेण्याचा वेळ मात्र तुमच्या रक्तामध्ये असायला हवा. आणि ते वेळ असल्याशिवाय तुम्हालाही मोठं होता येत नाही. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. अपील कुपोटी पंचांकडे पंच कुठल्याही प्रकारच्या ऍक्शन मध्ये विकेट तिथे मिळते. फलंदाज चक्क बाद होत आहे. असं वाटतंय पंचांना की चेंडू यष्टांना स्पर्श झालाय आणि त्याच्यावरती पंचांचं बोट गगनाला विटत आहे. विकेट पटकावली जात असताना पाहायला मिळेल. यश इथे चेंडू यष्टांना लागलाय. रिफ्लॅक्शन मध्ये जर इथे पाहिलं तर निश्चितच फलंदाज बाद होत आहे. विकेट इथे मिळते. नॉन स्ट्रायकरचे बॅटर देखील कळत आहे की इथे विकेट आहे तर फलंदाज बाद. ओव्हर नंबर 1 पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. धावा फलकावरती टोटल 5 अंकावरती जाऊन पोहोचताय. 5 धावा फलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विजय पाडा या संघाची धावसंख्या इथे बघायला मिळते. तर ओव्हर नंबर लगेच इथे 2 ला सुरुवात केली जाते.
दुसऱ्या ओव्हरची सुरुवात इथे केली जाईल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कृष्णा दाखल होतोय. ओव्हर नंबर 2ची सुरुवात पहिल्या बॉलवरती पाहिलं तर सुरुवातीस मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा जोडल्या गेल्या 5. अशा प्रकारे धावसंख्या ही रोखल्या जात आहे. ते बघता तुम्ही नुकत्याच प्रेक्षक वर्गाचं आगमनही होत असताना गाडी इथे पार्क केली जाते. त्या प्रेक्षकांच्या माध्यमातून खूप सारं स्वागत सर्वांचं. ओव्हर नंबर 2ची ते सुरुवात होते. पहिला चेंडू ओव्हरमधील शेवटच्या क्षणापर्यंत ज्याला लढणं जमतं त्यालाच मैदानाच्या आत विजयही मिळत असतो. पंख त्याचेच मजबूत असे जे एकटे उडतात आणि प्रवाहाच्या विरुद्ध झेप घेत असतात. तहान मला लाटेच्या आहे तिंबाने पोट भरणार नाही. अनेकदा हारेन परंतु जिंकल्याशिवाय मैदान मात्र सोडणार नाही. ते विकेट पटकावली जाते. टॉप स्किलने पुढे सरकताय. कम्युनिकेशन स्किल, क्रिएटिव्हिटी आणि त्यानंतर टीम वर्क इथे बघायला मिळते. टीम मोहाचा पाडा संघाचा चेंडू जसा टाकला तसा फिल्डरही होता. तर इथे झेल टिपलेला पाहायला मिळतो. फलंदाज बाद. दिवा होतोय बाद. धावा दाफलकावरती 5. ओव्हर नंबर 2 मधील बघतो तुम्ही पहिला चेंडू ते जयरामचा विकेट पटकावली जात असताना पाहायला मिळते. सुलेमान मैदानात दाखल. बघता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सुलेमान दाखल होत असताना 3 विकेट इथे पटकावलेला आहे. 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा असणं गरजेचं. त्यात हिशोबाने मैदानाच्या त्या कॅल्क्युलेशनने इथे उतरत आहे सुलेमान मैदानाच्या आतमध्ये. अजून जबाबदारी वाढली जाते. दुसरा चेंडू ओव्हरचा इनसाइड आउट. बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय निघून बाउंड लाईनच्या पलीकडे. ते मिळत आहे 4 धावा. वाटेत आलेल्या प्रश्नचिन्हाला परिश्रम नावाचं उत्तर आहे. नावाचाही सुगंध दरवतो जर कष्ट आणि परिश्रम असतील तर. इथे बघता तुम्ही चेंडू पाठवला बाउंड लाईनच्या पलीकडे. 4 धावींकरता कव्हरच्या बाउंड लाईनच्या दिशेमध्ये टप्पा खाऊन अडवण्यासाठी नो चान्स. चेंडू गेलाय 4 धावींकरता. धावा वाढतात. धावफलकावरती न बंकावरती बदलती धावसंख्या बघायला मिळते. कनेक्शन इथे चांगले केले गेले. बॉलला पाठवलं बाउंड लाईनच्या पलीकडे. आलेला दमदार 4 धावींचा फटका इथे पाहायला मिळतो. तर इधरा पुढील बॉल ओव्हर मधील पुन्हा एकदा ते 9 अंकावरती धावसंख्या. त्यासोबत पहिल्या 3 चेंडूवरती बघता तुम्ही एका विकेटचं नुकसान चौकारला. त्यानंतर इथे निर्धाव चेंडू चौथा चेंडूवरचा इथे घेऊन येतो जयराम राईट मोरचा विकेट समारा. लाहीन लेन तर इथे योग्य आहे. फिल्डर येत आहे खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न. झेल होती ड्रॉप. योगेशच्या हातामधनं चेंडू खाली पडतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ठेवला असताना पाहायला मिळतोय. जरूर इथे तुम्हाला पाहायला मिळेल दुसरी धावही पूर्ण केली जाते. काहीच डिस्टन्स लांब होतं. कव्हर तर केलं होतं परंतु पाय फिसवतोय. चेंडू पुढे येत आहे. पडताय खाली. त्यानंतर बघता तुम्ही 2 धावा घेतल्या जातात. 2 चेंडूचा किंवा बाकी शिल्लक उरलेला बघायला मिळतो. पुढील बॉल ओव्हरमधील विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू थांबलेला असताना पाहायला मिळेल. या बॉलवरती 0 जोडला जाईल तर उरलेला एका बॉलचा किंवा बाकी शिल्लक असताना ओव्हर नंबर 2 मधील इथे गोलंदाजी इथे बघायला मिळते. कणाकणाने बनलेल्या भिंतीला पावसाची भीती नसावी. यातनांनी सावरलेल्या डोळ्यांना आसवांची भीती नसावी. प्रयत्न मेहनत कष्ट हे असेल निरंतर तर स्वकर्तृत्वाने उभारलेल्या देहाला अपयशाची भीती नसावी. बॉल हवेमध्ये उंचावतोय. फिल्डर येत आहे खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. इथे ही झेल ड्रॉप होते. 2 धावा केल्या जाते. पुन्हा चुकी करून जमणार नाही. चुकीला अजिबात माफी नाही. ओव्हर नंबर 2ची ते समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर विजय पाडा संघाची धावसंख्या 13. या अंकावरती 3 विकेटचं नुकसान. उरलेला अजून 12 बॉलचा खेळ इथे बाकी शिल्लक उरलेला पाहायला मिळतो. या पहिल्या इनिंग मधील इथपर्यंत धावसंख्या बघायला मिळेल. धावफलकावरती टोटल 13 या अंकावरती आहे. तत्पूर्वी ऐकू आपण सुमधुर संगीत देऊया. डीजेला संधी गाणं ही वाचा डीजेला ओव्हर नंबर 3 मध्ये. कमॉन डीजे आपले स्वागत.
ओव्हर नंबर 3ची सुरुवात येणारा दुसरा चेंडू ओव्हरमधील बॉल गलीच्या क्षेत्रामध्ये खूप वेगाने पळतो अडवण्याचा प्रयत्न इथे केला जात असताना चेंडूला फील्ड केले गेले 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे केला जात असताना तिसरी धावाही घेण्याचा प्रयत्न राहील का चेंडूवरती बघतो तुम्ही धावसंख्या जरूर इथे वाढल्या जात असताना बघायला मिळते धावसंख्येमध्ये वाढ केली जाते 3 अंकांनी धावसंख्या पुढे सरकताना बघायला मिळते बॅट्समनचा कॉल आहे तिसऱ्या पंचांकडे गोलंदाजी चेक करण्याकरिता चला तिसरे पंच कमिटी ऑर्गनायझर तिसरे पंच पाठवायचे आहेत तिथे चेक केलं जाईल हा चेंडू बॅट्समनचा कॉल आहे तिसऱ्या पंचांकडे ते बघता तुम्ही काहीच वाद निर्णय येईल पंच स्टंप क्लिअर करा गोलंदाज कंटिन्यू तिसऱ्या पंचांचा इथे कॉल येतोय गोलंदाज कंटिन्यू करायचा आहे 16 धावा फलकावरती आहेत ओव्हर नंबर 3 मधील येणारा तिसरा चेंडू वळ्यात तिसऱ्या चेंडूकडे इथपर्यंत बघता तुम्ही धावींचा प्रवास आणि धावसंख्या दिशेमध्ये अडवण्याचा प्रवास बॉलिंग मार्कवरती युवराज घेऊन येते पुढील बॉल ओव्हरमधील तिसरा चेंडू इथे बघायला मिळेल राईट अबोर द विकेटचा मारा जरूर केला जात असताना पुढचा चेंडू ओव्हरमधील विकेटला प्रयत्न होता चेंडू हुकला की संपला आणि पट्ट्यात आला की पुढला चेंडू डायरेक्टली यस्टन वरती जाऊन आदळतोय आणि ते बघताय विकेट पटकावली जाते फलंदाज बाद विकेट मिळेल नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर होईल बघता तुम्ही यष्टांचा वेद त्रिफळा उद्ध्वस्त केलेल्या विकेट इथे मिळते आघारी परतावं लागेल इथे विकेट पटकावली जात असताना पाहायला मिळेल अगदी समोर पुढे हात टाकलेला चेंडू यष्टांना उद्ध्वस्त करतोय ज्ञानेश्वर मैदानात दाखल झालाय तर इथे बघायला मिळते गोलंदाजी मार्कवरती उरलेला आहे ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेला 16 धावा फलकावरती बनल्या गेल्या आहेत त्या 16 धावसंख्येंनी तिसऱ्या ओव्हरची जी सुरुवात तुम्ही बघता मैदानाच्या मध्ये चांगली असताना आणि सोबत बघता तुम्ही धावाही घेण्याचा प्रयत्न एका दिशेमध्ये सुरू आहे दोन्ही दिशेमध्ये लढाई जिंकण्याची लढाई मैदानाच्या आत अस्तित्वाची या बॉलवरती पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती मात्र एका धावीसोबत थांबले असताना पाहायला मिळते सिंगल मिळते त्या सिंगल सोबत होती 5 धाव एका अंकाने बदलता स्कोर कार्ड 17 धावींवरती 2 बॉलचा खेळ उरलेला बाकी शिल्लक एक धाव होते पूर्ण दुसरी धावही पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होत असताना पाहायला मिळतं 2 धावा इथे मिळतात या 2 अंकांनी वाढ होत असताना पाहायला मिळते तर 2 धावा मिळतील 2 अंकासोबत बदलता स्कोर कार्डही बघायला मिळतो धावफलकावरती 19 टोटल विजय पाडा या संघाची धावसंख्या बदलते आहे उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतो तिसऱ्या ओव्हरमधील काऊ कॉर्नरचा फिल्डर वरती होता चेंडू इथे जातो निघून बाउंड लाईनच्या बाहेर 4 धावींकरता तर ते 4 धावा मिळतील उपनंबर 3 संपेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 23 धावा विजयपाडा संघाची धावसंख्या 23 अंकावरती उरलेला लास्ट ओव्हरचा खेळ ते बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतोय शेवटच्या ओव्हरला सुरुवात इथे केली जाईल पर्यंत जो प्रवास पाहिला तुम्ही धावसंख्या 23 बनल्या गेल्या आहेत तर शेवटच्या षटकी दाताला जाते चर्चा होते पूर्ण गोलंदाजीमध्ये मोहाचा पाडा संघ प्लॅनिंग सोबत उतरताना पाहायला मिळेल लास्ट ओव्हरची इथे सुरुवात केली जाईल तेवीस धावसंख्या दाफलकावरती लास्ट ओव्हरची सुरुवात इथे होते
ते विकेट मिळते. अंतिम ओव्हरची सुरुवात इथे चांगली होत असताना पाहायला मिळते. तर या बॉलवरती विकेट पटकवली जाते. 5 विकेटचं नुकसान. संतोष आलाय बॉलिंग मार्कवरती. दुसरा चेंडू वरचा 23 धावा बनलेल्या आहेत. अजूनही धावा घेण्याचा प्रयत्न जो सुरू आहे मैदानाच्या आत, त्या प्रयत्नाला काहीशी वाव मिळालेली नाही, कारण विजयपाडा संघाचे टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद होत आहे. अशा प्रकारे याही बॉलवरती विकेट पटकावली गेली असताना बघायला मिळते. बॉलिंग मार्कवरती येणारा या ओव्हरचा दुसरा चेंडू संतोष करतोय गोलंदाजी. नवीन बॅटर मैदानात दाखल, काळू. काळूच्या बाटमधून बघता तुम्ही इथे कनेक्शन चांगलं झालं असताना चेंडू पळतोय खूप वेगाने फाईन लेग एरियामध्ये. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याला सुटला फील्ड केले गेले. 2 धावा इथे पूर्ण केले जाते. 2 अंक सोबत होती वाढदा फलकावरती बॉलिंग मार्क होती. ओव्हर नंबर 4 मधील या बॉलवरती आलेला 2 धावेचा फटका. अजून 4 बॉलचा खेळ त्या तुम्हाला पाहायला मिळेल. बाकी शिल्लक उरलेला 25 धावसंख्या वाढते आहे विजयपाडा संघाची. ही धावसंख्या इथे बघायला मिळते. तिसरा चेंडू ओव्हर बदल इथे पडतोय. वळ्यात तिसऱ्या चेंडूकडे. संध्याकाळच्या थंड हवेमध्ये ताजेपणा दाटलाय. प्रत्येक किंडात नवीन उजेड वाटलाय. टर्नवरती असू मनामध्ये स्वप्न घेऊन क्रिकेटचा हा खेळ आनंदाने सजला आहे. उंच भरारी घेतोय बॉल. फिल्डर येत आहे खाली. जयरामच्या हातामध्ये चेंडू जाऊन इथे थांबतोय. विकेट इथेही पटकावली जाते. 6 विकेटचं नुकसान. 25 धावा दापलकावर उरलेला 3 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरला असताना इथे बघायला मिळतोय. झेल इथे चांगला टिपला गेला. फलंदाज बाद होत आहे. नवीन बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतोय. विकेट पटकावली गेली. रघुनाथ मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. तर उरलेला अजून 3 बॉलचा खेळ इथे बाकी शिल्लक. 25 धावसंख्या दाफलकावरती. चौथा बॉल. राईट अबोर द विकेट समारा बघता तुम्ही. समोर बॅटिंग मार्कवरती रघुनाथ दाखल झाला असताना लेग स्टिकच्या बाहेर एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. बॅटच्या अंतर्गत जातो हा चेंडू. तर एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. धावसंख्या वाढेल दाफलकावरती. 26 टक्क्यावरती बदलता स्कोर इथे बघायला मिळतो. गोलंदाज मार्कवरती येणारे अजून 3 चेंडू बाकी शिल्लक उरलेला त्या बघायला मिळतो. तर चौथा चेंडू ओव्हरमधील. इशारा पंचांचा येतोय. वाईडचा सलग 2 चेंडू इथे वाईडचे जात असताना पाहायला मिळत आहे. 27 धावा बनल्या जात आहे दाफलकावरती. 27 ऑन द बोर्ड. 3 बॉल बाकी शिल्लक उरलेले बघायला मिळते. तर चौथा चेंडू या ओव्हरमधील. विकेट पटकावली गेली. 4 धावा खर्च होत आहे. ते गोलंदाजीमध्ये संधी जेव्हा मिळते तेव्हा तेव्हा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पूर्णपणे चांगली गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न करताय. इथे शेवटच्या ओव्हरला संतोषकडे जबाबदारी आहे. ती जबाबदारी इथे कशा प्रकारे पार पाडली जाईल इथेही तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू वाईडच्या दिशेमध्ये जातोय. वाईड +1 अशा 2 धावा मिळत आहेत. 2 अंकांनी धावसंख्या वाढली जाते. 29 अंकावरती बदलता स्कोर कार्ड. त्या बॉलला नव्याने टाकलं जाईल. बॉलिंग मार्कवरती येणारा पुढचा चेंडू. चौथा चेंडू इथे बघायला मिळतोय. पहिल्या 3 बॉलवरती धावसंख्या अतिरिक्त खर्च केला जात आहे वाईडच्या अंतर्गत. तर संतोष घेऊन येतो पुढील चौथा चेंडू यावरचा. इथपर्यंत 29 धावा बनल्या गेल्या असताना पाहायला मिळतात. तर येणारा पुढील बॉल ओव्हरमधील. क्रांतीचे वरदान आहे धमन्यांमधील रक्ताला. मग पराभवाची भीती कसली. या धडधड धडधड करणाऱ्या काळजाला तितका जितक्या उंचीचं तितकेच आमची दान आहे. मतकर दोस्ता आज जिंकण्याचा हा डाव आहे. पंचांचा इशारा वाईडचा. फिल्डिंग टीमचा कॉल आहे तिसऱ्या पंचांकडे वाईड बॉल चेक करण्याकरता. चला तिसरे पंच कमिटी ऑर्गनायझर यायचं आहे तुम्ही.
तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय वाईड बॉल. रिव्ह्यू डिसमिस इथे पहिल्या इनिंगसाठी बघता तुम्ही बोहाचा पाडा संघाचा रिव्ह्यू इथे डिसमिस होतोय. वाईडचा इशारा येतोय पंचाचा. 4 वाईड टोटल टाकले गेले आहेत. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला आहे. चौथा बॉल ओव्हर मधील 30 धावसंख्या धावफलकावरती बदलली जाते. येणारा पुढील बॉल ओव्हर मधील चौथा चेंडू. वाईड पे वाईड, वाईड पे वाईड, और एक वाईड. चेंडू पळतोय खूप वेगाने फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. नो प्लस 4 अशा 5 धावा येतात. 5 अंकाने होते वाढ धावफलकावरती. 5 अतिरिक्त धावसंख्या आली असताना इथे बघायला मिळते. 36 अंकावरती बदलता स्कोर ते बघायला मिळते. धावसंख्या जरूर वाढली जात असताना पाहायला मिळते. अजून 3 चेंडू बाकी शिल्लक उरलेले. बॉल फ्री हिट. बॉल मार्कवरती उरलेला अजून 3 चेंडूचा खेळ इथे बाकी शिल्लक असताना बॉल फ्री हिट मिळतोय. 3 चेंडू अजून इथे नव्याने टाकले जातात. तर येणारा पुढील बॉल ओव्हर मधील इथे चौथा चेंडू पडला जातोय. ते चांगला बॉल एक धाव घेतली जाते. एका धावीसोबत या बॉलवरती बघता तुम्ही एका अंकाने वाढ होत असताना बघायला मिळते. तर इथे सिंगल मिळते. विकल्प बढून आपण चर्चा तर विकल्पची दूर मैदानाच्या आतमध्ये अनुभवी बढून जाधव सर होते. इथे शेवटच्या ओव्हरकडे जाधव सरांकडे जरूर वळतात. तर येणारा पुढील बॉल ओव्हर मधील बघता तुम्ही या चेंडूला खेळून काढले जाते. वाईडच्या दिशेमध्ये चेंडू गेला तरी एक धाव इथे मिळते. दुसरा धावा मिळत असताना बघायला मिळते. वाईड प्लस 1 अशा 2 धावा मिळत आहे. 2 अंकाने होते वाढ धावफलकावरती बदलणारी धावसंख्या टोटल त्या 2 अंकांनी बघायला मिळेल 39. पाचवा चेंडू वरचा कॉटोबॉलचा चान्स. धाव घेण्याचा प्रयत्न चेंडूवरती एक धाव केली जाते आहे कंप्लीट. एका धावेने होते वाढ दाफलकावरती. तर उरलेला इथे एका चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला असताना बघायला मिळतोय. 40 धावा दाफलकावरती आहेत. त्या 40 धावांनी धावसंख्येमध्ये जरूर वाढ होत असताना बघायला मिळते. तर वळ्यात आपण पुढील एका बॉलकडे. लास्ट बॉल ओव्हरचा इथे बघायला मिळतोय. राईट अपूर्त विकेटचा मारा. बिग हिटला प्रयत्न होता. बॅटबॉलचा संपर्क नाही मोठ्याने. इथे या 3 चेंडूवरती धावा रोखल्या गेल्या. तर 40 धावा बनलेल्या आहेत. 41 धावींचं ठेवलेलं टार्गेट मोहाचा पाडा या संघासमोर राहील. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 40 धावा बनता. 41चं ठेवलेलं टार्गेट लगेच दुसऱ्या इनिंगला दुसऱ्या डावाला इथे सुरुवात केली जात असताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी ऐकूया आपण सुमधुर संगीत देव्या डीजेला संदे. 41चं टार्गेट.
सन्माननीय नामदेवजी बोके माजी सरपंच अंबापूर यांना विनंती करतो की आपण प्रमुख मंचाकडे या. आपलं हार्दिक सरचं स्वागत सरपंच साहेब. चला बॅट्समन. सन्माननीय नामदेवजी बोके माजी सरपंच. सरपंच साहेब तुम्हाला विनंती करतो की आपण मुख्य मंचाकडे या. पोलीस पाटील साहेब सरपंच साहेबांना इकडे घेऊन या. त्यांचं हार्दिक सरचं स्वागत. बघता बैतालाच्या आतमध्ये लगेच बाचाला केली जाते सुरुवात आणि सरपंच साहेबांचं देखील इकडे आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. मॅचला सुरुवात सलामी बॅटर नंदन आणि संतोष ही जोडी इथे तुम्हाला पाहायला मिळते मैदानात एंटर झालेली. हिरामन बॉली मार्क होती पहिल्या ओव्हरला घेऊन येतोय. मॅचला सुरुवात बॉल पहिला. पहिला चेंडू बघता तुम्ही इथे नो बॉलचा इशारा येतोय. पंचाचा बॉल फ्री हिट. नो प्लस वन अशा 2 धावा मिळतात. 2 अंकांनी सुरुवात केली जात असताना बॉल फ्री हिट असेल तर इथे चान्स मिळतोय नंदनला मोठा फटका खेळण्याकरता. 41 लक्ष आहे. पहिला चेंडू ओव्हर बदल इथे पडला जात असताना पाहायला मिळतो वेळात पहिल्या बॉलकडे इशारा पंचांचा वाईडचा येतोय. धावसंख्या वाढली जाते. एका धावेने बघता तुम्ही वाईडच्या दिशेमध्ये गेलेला बॉल इथे बघायला मिळतो. एक्स्ट्रा धाव इथे मिळते. 3 अंकावरती बदलती धावसंख्या. ओव्हर नंबर 1 मधील पहिला चेंडू बॉल फ्रीट आहे. ते चान्स मोठा फटका खेळण्याकरता आहे संतोषला. तर नंदन समोर पडला जाणारा पुढील बॉल ओव्हर मधील बॉल फ्री हिट आहे. उंच फ्लाय झाला. एक धाव पूर्ण केले जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती इथे केला जात असताना सेलिब्रेशन नंतर करा. इथे मात्र बॉल फ्री हिट होता आणि बघता तुम्ही सेलिब्रेशन तर सुरू होतं. बघता तुम्ही येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील स्क्वेअर कट केले. चेंडूला फिल्डर नाही. कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू पळतो खूप वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळत आहे 4 धावा. कनेक्शन इथे चांगलं झालं असताना पाहायला मिळतं. रिफ्लॅक्शन मध्ये जरूर चेंडू जातो निघून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेंकरता नंदनच्या बॅट मधून ते येतोय चौकार. नंदन इथे मैदानाच्या आत मारतोय चौकार. तरी येणारा पुढील बॉल ओव्हर मधील बघता तुम्ही 8 धावा वाढल्या जात आहे. आणि या सन्माननीय सरपंच साहेब यांचं शुभ आगमन झालं असताना आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय महादूजी बोंबले यांना विनंती करतो की आपण सरपंच साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे. सन्माननीय नामदेवजी बोके सरपंच साहेब इथे उपस्थित होता या प्रमुख व्यासपीठावरती. कुणाचं येणं हे येणं नसतं तर कुणाच्या तरी काळजावरती सुंदर कोरलेलं लेणं असतं. समाजसेवेचं आणि लोकसेवेचं काहीतरी देणं असतं. खूप सारं स्वागत सरपंच साहेब. आपण प्रमुख मंचावरती दाखल होत आहे. स्वभाव इतका चांगला ठेवायचा की क्षणभर भेटलेला माणूस आयुष्यभर विसरतं कामा नये. नवा गंध नवा आनंद मैत्री आपुलकी चर्चा प्रेम सरपंच साहेबांचा इथे सत्कार होतोय. प्रभाते मनी रामचिंतित जावा वैखरे पुढे राम पाहावा अतिथी देव भव ही भारताची जरा करतोय आम्ही स्वागत पाहतोय आम्ही परंपरा. 9 धावा दाफलकावरती पुढचा बॉल ओव्हर बदली इथे बघायला मिळतोय. ती पुढ्यात टाकलेला चेंडू बॅट बॉलचा संपर्क नाही. मोठ्या निर्धाव चेंडू जमा झाला असताना चेंडू जाऊन पोहोचतो विकेट किपरच्या हातामध्ये. ते निर्धाव चेंडू जमावतोय. ओव्हर नंबर 1 मधील अजून 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेला. इथपर्यंत 9 धावा बनल्या जात आहेत दाफलकावरती. तर 5वा चेंडू ओव्हर बदली इथे पडतोय. विकेटला प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाही. चेंडू पुन्हा एकदा सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव म्हणून जमा झाला असताना 0-0 येणारा 1 बॉल बाकी शिल्लक. 9 धावसंख्या दाफलकावरती आहेत. ते कनेक्शन चांगलं झालं. फिल्डर येत आहे खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न इथे चांगला केला जात असताना पाहायला मिळतो. तर झेल टिपला जातोय. विकेट इथे पटकावली जाते. लॉस ऑफ 1 विकेट.
तर बघता तुम्ही विकेट पटकवली जाते. ओव्हर नंबर 1 संपेल. ओव्हर नंबर 1च्या समाप्तीनंतर मोहाचा पाडा संघाची धावसंख्या धावफलकावरती ते पाहायला मिळालं टोटली 9 या अंकावरती. दोन चिमुकल्या मुली बघता तुम्ही इथे रस्त्याला येत असताना सुंदर हे छायाचित्र बालपणीची आठवण करून देणाऱ्या ह्या चिमुकल्या दोन्ही या तुम्हाला पाहायला मिळतात कॅमेऱ्याच्या माध्यमातून. खूप सारं स्वागत. तर वळतो आपण लाईव्ह ॲक्शनकडे. तुमचं 1 मिनिट थांबा. ओके, मॅच कंटिन्यू करा. ओव्हर नंबर 1 मध्ये 9 धावसंख्या. ओव्हर नंबर 2 ची ते सुरुवात केली जाते. पहिला चेंडू छगन गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला असताना पाहायला मिळतो. पहिला बॉल इथे डाऊन द स्टम्प्स बॉलला खाली थांबत असताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू जमा झाला असताना बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मधील तर बघता तुम्ही या बॉलवरती पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक्स्ट्रा धाव इथे मिळते 1. बघता तुम्ही या बॉलवरती पुन्हा एकदा इथे वाईटचा इशारा येतोय पंचाचा. तर एक्स्ट्रा धाव इथे मिळते. पुन्हा एकदा वाईटच्या अंतर्गत धावा वाढल्या जात असताना पाहायला मिळतात. पंच 1 मिनिट थांबा. इथे स्कोर कार्ड क्लिअर करू द्या. तेरा धावा टोटल धावफलकावरती. बारा धावा धावफलकावरती आहेत. स्कोरर लक्ष ठेवा मध्ये.
12 धावा धाफलकावरती आहेत. तर दुसरा चेंडू ओव्हरचा इथे बघायला मिळतोय. राईट अबोर द विकेट बघता तुम्ही. दुसरा चेंडू ओव्हरमध्ये इथे पडला जात असताना समोर चेंडू स्ट्रेचच्या दिशेमध्ये लॉफ केला. एक धाव होते पुन्हा. एका धावेने वाढ होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही तर इथे सिंगल मिळेल. या एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल. अशा प्रकारे एका अंकाने बदलता स्कोर 13 अंकावरती धावसंख्या पुढे सरकली जाते. टार्गेट पाहता तुम्ही इथे टोटली टार्गेटवरती मैदानाच्या आधी लक्ष स्वार होत असताना 41 धावींचं लक्ष बिल्डअप केलं प्रथमतः. त्यानंतर धावा अजूनही चेस करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न दोन्ही संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. एका दिशेमध्ये अडवण्याचा, दुसऱ्या दिशेमध्ये धावा घेण्याचा. एक धाव होते पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चेंडूवरती इथे एका धावेने थांबले जात असताना सिंगल इथे मिळते. धावसंख्या वाढेल एका धावेने 14 धावेंवरती. उरलेल्या 15 बॉलमध्ये 27 धावींचं जे समीकरण आहे ते इथे बघायला मिळते. 15 बॉलमध्ये 27 धावा. 14 धावसंख्या वाढलेल्या धावफलकावरती चौथा चेंडू ओव्हर मध्ये इथे पडला जातोय. नेक्स्ट बॉल लोवर फुल टॉस डीप मिड विकेट मध्ये खूप वेगाने चेंडू भन्नाट गतीने जातोय निगुड बाउंड लाईनच्या बाहेर. ते मिळत आहे 4 धावा. चांगला फटका होता बॉलला बघता तुम्ही. या बाउंड लाईनच्या पलीकडे पाठवले गेले सर इथे मिळतील 4 धावा. 4 अंकांनी होते फाडदा फलकावरती. रिफ्लॅक्शन आलेला दमदार फटका लोवर फुल टॉस अगदी बॅटच्या बॉटमला लागून चेंडू पळतोय खूप वेगाने. 4 धावा 4 अंकांनी बदलती धावसंख्या टोटल 18 धावींवरती. 14 बॉलमध्ये जिंकण्याकरता 23 धावींची जी आवश्यकता आहे ती इथे बघायला मिळते. बॉलिंग मार्कवरती पुढील बॉल ओव्हर मधील एक धाव होते पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती इथे पुन्हा केला जात असताना पाहायला मिळतो. तर 2 धावा मिळत आहे. 2 अंकाने होते पाडदा फलकावरती बदलती धावसंख्या 20 अंकावरती. तो ऐकतच साजय घोषाचे नारे या कालगतीचे कधीच नको विसरू वारे. अचूक चेंडू तो फटकार काळाचा डोंगर आहे. 21 धावांचा निरंतर राहील आठवणीतल्या कणाकणाला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा. समोर चेंडू लॉप केला. अडवण्याचा प्रयत्न चेंडू जातोय सरळ निघून बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावींकरता इथे मिळतोय चौकार. समीकरण बदलेल. रिफ्लॅक्शन आलेला दमदार फटका 4 धावीचा इथे बघायला मिळेल. मात्र समोर लॉफ केला चेंडू नंदनच्या बॅट मधून आलेला 4 धावींचा हा ब्रँडेड फटका. धावा वाढल्या जात आहे टोटली धाव फलकावरती इथे पाहायला मिळेल 24 अंकावरती बदलता स्कोर. 12 बॉल मध्ये 17 धावा जिंकण्यासाठी उरलेलं हे समीकरण इथे 12 चेंडू मध्ये 17 धावींची जी आवश्यकता आहे ती बघायला मिळते. तर तिसऱ्या ओव्हरची सुरुवात होईल. बारा बॉलमध्ये 17 धावा जिंकण्याकरता पाहिजे आहेत. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात इथे केली जाते. तिसरं षटक घातलं जाईल. पास फिल्डर 38 षटकाच्या बाहेर पूर्णपणे डीप मध्ये फिल्डिंग इथे मागे घेतली जात असताना पाहायला मिळते. त्यासोबत प्रत्येक धाव इथे वाचवण्याचा प्रयत्न, प्रत्येक धाव जोडण्याचा प्रयत्न. युवराज बॅटिंग मार्कवरती उरलेल्या 12 चेंडू मध्ये 17 धावा जिंकण्यासाठी. पहिला बॉल ओव्हरचा राऊंड द विकेट. मोठ्या फटक्याला प्रेत होता. बॅटबॉलचा संपर्क नाही. मोठ्याने चेंडू पडल्या पडल्या हलकासा लेग स्पिन होते. चेंडू जातो निघून विकेट किपरच्या हातामध्ये. 11 बॉलमध्ये 17 धावा जिंकण्याकरता पाहिजे तर येणारा दुसरा चेंडू ओव्हर मध्ये इथे बघायला मिळतो. वळ्यात दुसऱ्या बॉलकडे गोलंदाजी मार्कवरती बघतोय तुम्ही. इथे दिवा गोलंदाजी मार्कवरती येतो आणि पुढील बॉल ओव्हर मध्ये इथे प्रेझेंट करतोय. बॅटबॉलचा संपर्क इथे काहीसा मोठा नसताना धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती. ते धाव घेतली जाणार नाही. विकेट मिळते. फलंदाज बाद होत आहे. ते रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला असताना पाहायला मिळेल. विकेट इथे पटकावली जात असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होईल. नंदन होता बाद. जनार्दन मैदानात इंटर. 10 बॉलमध्ये 17 धावा. पहिले 2 चेंडू शून्याने इथे जोडले जात आहे. जनार्दन नॉन स्ट्राईकच्या दिशेमध्ये थांबतो. युवराजवरती जबाबदारी. उरलेल्या 10 बॉलमध्ये 17 धावींची आवश्यकता. देवा करतोय गोलंदाजी. देवा तुझ्या नामात रे गुडवा देह देहाचे मंदिर. आता आत्मा परमेश्वर जशी उसात हो साकर तसा देहात हो ईश्वर. संत कृपा झाली. इबारत पळाली ज्ञानदेवर असेला पाया. देह देहाचे मंदिर. 10 बॉल आणि या 17 धावा जिंकण्याकरता कनेक्शन चांगलं केले गेले. चेंडू पळतो एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये. एक धाव होते. पुढे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती ठेवला असताना पाहायला मिळेल. सहजरित्या इथे 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 अंकांनी होते वाढ फलकावरती. तर बदलती धावसंख्या जुन्ना हे तुम्हाला पाहायला मिळेल 26 या अंकावरती. 9 चेंडू मध्ये 15 धावींची आवश्यकता. 3 चेंडू महत्वाचे दोन्ही दिशेमध्ये दोन्ही संघाला. करू या मरो. इकडे तिकडे विहीर जिंकेल कोण. विहिरीत पाणी बघ, पाण्यात विहीर बघ, विहिरीत वेल बघ, वेलाला फुल बघ, त्या फुलाचा दरवळता
हा सुगंध बाग इकडे बघताय तुम्ही, चेंडू पळतोय कावकॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, फिल्डर पोचता, एक धाव होते, पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चाल चित्ताची चाल लहरणाची, 2 धावा, पुन्हा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, बॉलवरती ते केला जात असताना धरपकड, चेंडू उचल फेक, चेंडू विकेट किपरच्या हातापासनं तिसरी धावही घेतली जाते, चोरी चोरी और चुपके चुपके. ते बघता तुम्ही 3 धावा घेतल्या जातात, 3 अंकाने बदलता स्कोर कार्ड, 29 अंकावरती 8 चेंडूमध्ये 12 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 12 धाव्यांची जी आवश्यकता असताना इथे बघायला मिळते गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढील बॉल ओव्हर बदल. ओव्हरफुल टॉस होता, चेंडू इकडे गावकुंडचा फिल्डर पोचतो, बॉलवरती एक धाव इथे घेतली जाईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती केला गेला असताना पाहायला मिळलं. धावा जरूर बदलत असताना इथे हे धाव घेण्याचा प्रयत्न तुम्ही बघता, खूप वेगाने 2 धावा इथे प्राप्त होता, या 2 अंकाने बदलतीये धावसंख्या 31 या अंकावरती. 31 ऑन दी बोर्ड, अजून 7 बॉल 10 धावींचं समीकरण. सात बॉलमध्ये पाहिजे तर 10 धावा जिंकण्यासाठी दोन्ही दिशेमध्ये सामना बघता तुम्ही. फाईट इथे या दोन संघामध्ये रंगलेला हा डाव, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंग जाणी रंगोटी. येणारा पुढील चेंडू हवेमध्ये उंच फ्लाय होतो, फिल्डर येता खाली अडवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. 6 चेंडूमध्ये पाहिजे तर 6 धावा जिंकण्यासाठी अंतिम ओव्हरची ती सुरुवात लगेच केली जाईल. इथे आलेला दमदार 4 धावींचा पटका इथे बघायला मिळतोय. अजूनही मॅच मध्ये काही येऊ शकतं, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत आहे तोपर्यंत सामना जिंकला जात नाही. जिंकता जिंकता हारलो तरी चालेल, जिंकणाऱ्याला घाम फुटलाच पाहिजे. ते बघता तुम्ही, अजूनही 6 चेंडू आणि 6 धावा जिंकण्याकरता पाहिजे असताना इथे प्लॅनिंग केली जाते. प्रत्येक बॉलवरती ते जाळं टाकलं जाईल आणि प्रत्येक बॉलवरती एक वेगळी रणनीती टाकली जाईल. तर 6 बॉल आणि 6 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. लास्ट ओव्हरची ते सुरुवात केली जाते. लास्ट ओव्हरची सुरुवात, बॉल पहिला ओव्हरमधील पहिला बॉल. इथे बघता तुम्ही बॅट बॉलचा संपर्क नाही, समीर गोलंदाजी मार्कवरती. इथे पहिल्या चेंडूवरती बघता तुम्ही 0 जोडला गेला असताना उरलेल्या 5 चेंडूमध्ये पाहिजे तर जिंकण्याकरता 6 धावींची जी आवश्यकता आहे ती इथे बघायला मिळते. येणारा दुसरा चेंडू ओव्हरमधील सुलेमान बॉलिंग मार्कवरती घेऊन येतो, पुढील दुसरा बॉल ओव्हरचा. एक्स्ट्रा धाव इथे मिळते, वाईडच्या अंतर्गत चेंडू जातोय 5 ला 5. 5 चेंडूमध्ये 5 धावींची आवश्यकता. पहिला चेंडू तर निर्धाव होता, ते बघता तुम्ही दुसरा चेंडू ओव्हरचा इथे पडला जात असताना बघायला मिळतो. वळात दुसऱ्या बॉलकडे राऊंड द विकेटचा मारा, स्क्वेअर कट केले, चुला फिल्डर आहे, पुढे एक धाव घेतली जाते, एका धावीसोबत होते वाढ धाव फलकावरती. इथे मात्र सिंगल प्राप्त झाले असताना पाहायला मिळते. एका धावीने बदलता स्कोर 4 ला 4. 4 चेंडूमध्ये 4 धावींचा हा तडाखा, जिंकेल कोण याच्यावरती बघता तुम्ही सवाल मोठा. अंतिम सामना, अंतिम महासंग्राम, जिंकेल तो अंतिम 10 मध्ये जाऊन पोहोचेल, जिंकेल तो या चमचमत्या सुवर्ण ट्रॉफीवरती आपल्या गावाचं नाव अभिमानाने कोरेल. येत्या 4 चेंडूमध्ये पाहिजे तर 4 धावा जिंकण्यासाठी येणारा पुढचा तिसरा चेंडू ओव्हर मधील स्लॉग स्वीप कनेक्शन इथे चांगलं केलंय, अडवण्याचा प्रयत्न इथे राहील का, आणि त्यासोबत 2 धावा केल्या जातात. पूर्ण चेंडू फील्ड होतोय, 2 धावा होत्या, पुढे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती ठेवला असताना चेंडूही थांबतोय. ते बघता तुम्ही 3 धावा केल्या जातील कंप्लीट, 3 अंकांनी होईल वाढ धाव फलकावरती. तर 3 चेंडू शिल्लक बाकी आणि जिंकण्यासाठी 1 धाव पाहिजे आहे. एका धावीची आवश्यकता असताना पाहायला मिळते. गोलंदाज मार्कवरती उरलेला 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला असताना बघायला मिळतोय. तर वळूयात पुढील बॉलकडे, उरलेला इथे मात्र एका धावीचा खेळ बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू अजून बाकी शिल्लक, 1 धाव पाहिजे. 3 बॉलमध्ये एका धावीची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती येणारा पुढील बॉलवर बदली ते फिल्डिंग मध्ये घेतले जात आहे. फिल्ड पूर्णपणे सेटअप केलं असताना पहिला चेंडू ओव्हर बदल पाहिला तुम्ही, त्यानंतर धावसंख्या देखील जोडल्या गेल्या. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवरती धावा आल्या असताना पाहिल्या. येणारा पुढील बॉल ओव्हर मधील बॅट बॉलचं कनेक्शन, हवेमध्ये बॉल गेला, फिल्डर येता खाली झेल टिपण्याचा प्रयत्न इथे केला जात असताना पाहायला मिळेल. अजूनही मॅच संपलेली नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत मॅच कुठेही गेलेली नसते. मित्रांनो, तुमचं लढणं 100% असेल तर यश तुमच्या पायाखाली असेल.
उथळ पाण्याला खळखळाट फार. जिंकेल कोण सामना उकळत्या टप्प्यावरती. सामना इथे उकळत्या टप्प्यावरती आला. अजून 2 चेंडू मध्ये पाहिजेत. एका धावेची आवश्यकता. रोशन मैदानात एंटर होतोय. करूया मोरो मॅस्टर इक्वली इथे पाहायला मिळते. तर अजून जिंकण्याकरता एका धावेची आवश्यकता. 6 बॉलमध्ये 1 धाव निघणं. एकही धाव न निघणे याला क्रिकेट बनतात. एका चेंडूमध्ये 6 धावा निघणे यालाही क्रिकेट बनतात. तर गोलंदाजच्या मार्क होते. मग जर तुम्ही उरलेला अजून 2 बॉलमध्ये जिंकण्याकरता एका धावेची आवश्यकता. रोशन मैदानात दाखल होतोय. वळूयात पुढील बॉलकडे. एका धावेची आवश्यकता. मॅच उकळत्या टप्प्यावरती. एका धावेला सोन्यासारखा भाव. बॉलिंग क्रीज वरती येणारा पुढील बॉल ओव्हर मधील मॅच चुकळत्या टप्प्यावरती आहे. तर येणारा 5वा चेंडू ओव्हर मधील बघायला मिळतोय. फिल्डर पुढे झेल टिपण्याचा प्रयत्न आणि बघता तुम्ही ते झेल कदाचित टिपला असता तर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच तुम्हाला पाहायला मिळाला असता. इथे या सामन्यामध्ये अजून ट्विस्ट. मॅचला जिंकलाय मोहाचा पाडा संघाने. अंतिम 10 मध्ये प्रवेश दाखल केलाय. डीजे होऊन जाऊ द्या गाण्या. चला मोहाचा पाडा संघ तुम्ही इकडे टॉस का बॉस मंचावरती याचा इथे फोटो घेतला जाईल तुमचा. मॅन ऑफ द मॅचही दिले जाईल.